नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा जत्रोत्सवाचा शानदार सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा। पोलादपूर शहराचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव आगळा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे। हा उत्सव आजही शेकडो वर्षांची परंपरा व रूढी जपत साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बुधवारी 9 एप्रिल रोजी श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहाणेवर असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी भाविकांनी प्रथम सहाणेवर येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सहकुटुंब व मित्रपरिवारासहित जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध दुकानांतून फिरत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाश पाळण्यांसह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याची मजा रात्रभर लुटली। तसेच यावेळी मुख्य आकर्षण ठरले ते काटेतळी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विविध कार्यक्रमांच्या जत्रोत्सवाच्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली, चांबारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकण, मोरगिरी गावठाण या गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथाच्या भेटीसाठी सहाणेवर आल्या। यावेळी भैरवनाथ नगर पिंपळपार येथे काठ्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले। काठ्या पालख्यांसमवेत असलेले खालूबाजा पथक यांनी आपापल्या कलागुणांची कसरत जोरदार खालूबाजूचा ठेका धरला। यावेळी आलेल्या काठ्या पालख्या सहाणेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असल्यामुळे या ठिकाणचे वातावरण भक्तिमय पाहायला मिळाले। त्यानंतर पहाटे 5 वाजता यात्रोत्सवाची सांगता झाली व जमलेल्या सर्व काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या टेकडीला प्रदक्षिणा मारण्यासाठी रवाना झाल्या। यावेळी पोलादपुरासह इतर गावच्या काठ्या पालख्या एकत्रित जात असताना टेकडीवर काठ्या व पालख्या एकत्रित नाचवण्यात आल्या व हे सर्व गगनाला गवसणी घालणारे दृश्य पाहायला मिळाले। असा हा पोलादपूर श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला असून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक, उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे, सचिव विजय पालकर, सहसचिव शंकर दरेकर, खजिनदार दिनेश पाटील, सहखजिनदार गणेश घाटे व सर्व विश्वस्त सल्लागार यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर।